अजिबात नाही. असं आहे की मागच्या वेळेला बीड जाळलं गेलं ह्या दरिंदीच्या लोकांनी. त्यावेळी मी सांगितलं की मी आता आवाज उठवणार. त्या मीटिंगला हे आले वडेट्टीवार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि त्यांनी अतिशय जोशपूर्ण चांगलं भाषण केलं की भुजबळ साहेब पक्ष वगैरे बाजूला, समोर दिसता ना हा झेंडा, पिवळा झेंडा, हा झेंडा आपण हातात घेऊया काय आणि ओबीसीचं रक्षण करूया. आपण सगळे एक आहोत दाखवून देऊ. मला आनंद वाटला. काय चक्र फिरली. त्याच्यानंतर हिंगोलीला आम्ही सांगितलं येतो म्हणाले, गेले तेलंगणाला. परत सांगितलं पंढरपूरला या, आलेच नाही. इंदापूरला या, अरे या रे, नाही झाले. नगरला झाले, नाही झाले. का? कुणाचा दबाव होता तुमच्यावर? एखाद्या मिटिंगला तुम्ही नसता आला, पण बाकीच्या मिटिंगला आणखी कुठेतरी यायला पाहिजे, नाही आलात. तुमच्यावर दबाव होता, दबाव होता तुमच्यावर. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की कालचा जो काही तो आपण तो व्हिडिओ सगळीकडे सर्क्युलेट होतो आहे, तो त्याच्यामध्ये त्या जरांगीच्या शेजारी बसून तुम्ही सांगता मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. अरे तिकडे ते म्हणाले. परत अंबडच्या ओबीसी समाजा मिटिंगमध्ये म्हणाला की नाही ओबीसीचं संरक्षण करायचं. परत तुम्ही बॅकफुटवर गेला. परत आता मोर्चा काढता. अरे म्हणजे राजकीय दबापोटी सगळं चाललंय का तुमचं? इथे हे बोला, तिथे ते बोला, आता तिथे मोर्चा काढा. मग मी म्हणालो की आम्ही राजकारण करत नाही, आम्हाला सुद्धा राजकीय कधीतरी त्रास भोगावा लागतच असेल 35 वर्षामध्ये कुठे ना कुठेतरी. पण आम्ही ओबीसीसाठी लढण्याचं सातत्य आम्ही ठेवतो. तुम्ही सातत्य ठेवा ना. तुम्ही का धरसोडपणा करतात? हा माझा मुद्दा आहे. आणि मग त्याच्या पाठीमागे आम्हाला राजकारण दिसतं आहे. ते राजकारणाला तुम्हीच म्हणालात की राजकारण बाजूला ठेवायचं आणि लढाई. मग का तुम्ही प्रेशर खाली येता? हा आमचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.